नमस्कार मित्रांनो, मी सुबोध कवठेकर. मित्रांनो, टिंग्या ही माझी शॉर्ट फिल्म या 3 दिवसापूर्वी मी माझ्या स्वरमधुर एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी प्रदर्शित केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांना टिंग्या नावाची शॉर्ट फिल्म नक्कीच आवडली असेल. खूप जणांचा मला फोन कॉल आलेला आहे की तुमची शॉर्ट फिल्म खूप चांगल्या प्रकारे वगैरे झालेली आहे. तर धन्यवाद. टिंग्या ही शॉर्ट फिल्म खास लहान मुलांवरती आहे. तुमच्या सगळ्यांना तर माहितीच आहे. लहान मुलांवरती प्रोजेक्ट करणं हे थोडं प्रॉब्लेमॅटिक असतं, कारण सगळे नवीन आहेत, प्रोफेशनली कोण नाही आहे. आणि ज्यावेळेस यांची रिहर्सल वगैरे चालू होती त्यावेळेस पालक येऊन मला भेटायचे, बोलायचे की सर, यांची शाळा, ट्युशन, एक्स्ट्रा क्लासेस वगैरे आहेत, तर काय प्रॉब्लेम तर येणार नाही या शॉर्ट फिल्म करताना. मी म्हणलं असं काही नाही, त्यांच्या वेळेनुसार मी सगळ्या गोष्टी करणार आहे. त्यांना कुठलाच त्रास होणार नाही. त्यांच्या शाळेला, ट्युशन्स, एक्स्ट्रा क्लासेस जे काय आहेत याला काही मी त्रास होऊ देणार नाही. त्यांच्या वेळेनुसार मी शूट करेन. काही पालक खूप पॉझिटिव्ह होते की काहीतरी संधी मिळते माझ्या मुलाला, म्हणून ते खूप चांगल्या प्रकारे मला बोलत होते. आणि काही जण होते की याच्यात काय मिळणार आहे, असं तसं निगेटिव्ह वगैरे बोलत होते. पण मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं की तुमच्या मुलाचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि मी करणार नाही. त्याप्रकारे हे 3-4 जण जे आहेत लहान लहान मुलं, त्यांचा वेळ मी घेतलेला आहे याच्यामध्ये. आणि पालकांनी पण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यांच्या मला कुठलाही अडथळा कुठल्याच पालकांनी केलेला नाही. टिंग्या ही शॉर्ट फिल्म खास लहान मुलांवरती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिस झाल्यानंतर, शूटला आम्ही सेटवरती गेल्यानंतर मला काही त्रास झालेला नाही, कारण टेक लगेच देत होते. जास्त टेक झालेच नाही. 1 किंवा 2 टेकमध्ये सीन्स व्हायचे आमचे. आणि इतके फास्ट आहेत हे लहान मुलं की ज्या सांगायची गरज पडली नाही मला. जवळजवळ 25 मिनिटाचा हा व्हिडिओ आहे. तर 25 मिनिटाची शॉर्ट फिल्म करताना पण तितका वेळ मला लागलेला आहे. हे सहज गोष्ट होणारी नाही आहे, कारण याच्यात खूप बारकावे असतात. कारण साधी 5 मिनिटाचे शूट जर करायचं असेल तर त्याला खूप वेळ लागतो. 25 मिनिटाचे असल्यामुळं मी जसं पाहिजे तसं वेळ घेतलेला आहे. आणि थोड्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, म्हणून मुलांना काही फारसा त्रास झालेला नाही. बऱ्याच जणांचे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे होते, त्याच्यामुळं थोडा शूटला उशीर झाला. पण ठीक आहे, कारण शॉर्ट फिल्म करताना घाई केल्यानंतर तो प्रोजेक्ट फारसा चांगला नाही होत. त्याच्यामुळे मी थोडा सावकाशपणेच केलेला आहे. याला भरपूर वेळ दिलेला आहे मी. आणि कॉमेडी आहे, तुमच्या सगळ्यांना नक्कीच आवडलेला असेल. तर पालकांना, प्रेक्षकांना आणि ऑडियन्सला एवढी विनंती करतो मी की हे लहान मुलांचं कौतुक तुम्ही करा. कारण फक्त मोठ्यांचं ठीक आहे ते करतात, पण लहान मुलांचं आपण कौतुक करायला पाहिजे. कारण यांचं कौतुक, त्यांना प्रोत्साहन दिल्यावर ते अजून थोडं जोमानं काम करतील पुढं चालून. त्याच्यामुळे त्यांना चांगले कॉमेंट्स करा, लाईक करा. स्वरमधुर एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती
आहे टिंग्या नावची ही शॉर्ट फिल्म, तर स्किप करून बघू नका, पूर्ण बघा. कारण स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत हे मुलं कंटिन्यू आहेत आणि यांचे डायलॉग, यांची कॉमेडी हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मला बऱ्याच जणांचे कॉल्स आले, मेसेजेस आले की सर हे लहान मुलं कुठले आहेत, कसं केलात तुम्ही हे मॅनेज. म्हणलं हे सगळे लातूरचेच आहेत आणि माझ्या ऑफिसवर वगैरे येऊन बसायचे ते रोज, काय चाललंय काय नाही म्हणून. मग या दिवशी सहज म्हटलं किंवा तुमच्यावर एखादा प्रोजेक्ट करूया, त्याच्यामुळे या टिंग्या नावाचं टायटल सुचलं मला. त्यांच्यावर मी स्वतः रायटर आहे, करून टाकलं मी कथा पटकथा सगळे लिहून टाकले आणि यांच्यावर प्रोजेक्ट मी केलेला आहे. तर त्यांचं भरभरून कौतुक करा. विनंती करतो की सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. नवीन नवीन प्रोजेक्ट मी घेऊन येणार आहे. आता 4 दिवसानंतर परत एक नवीन प्रोजेक्ट मी घेऊन येणार आहे. तो प्रोजेक्ट पण तुम्हाला नक्कीच आवडेल. या प्रोजेक्टमध्ये कोण आहे काय आहे हे या 2 दिवसात मी टीजर सोडणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की नेमकं माझा प्रोजेक्ट कुठला आहे. तर तो प्रोजेक्टसुद्धा एका लहान गरीब विद्यार्थ्यावरच आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर विनंती आहे सगळ्यांना की माझ्या स्वरमधुर एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टिंग्या नावची जे ही शॉर्ट फिल्म आहे ते पूर्ण बघा. कारण तुम्हाला त्यांचं अभिनय कळेल, स्टोरी कळेल, त्यांची कॉमेडी तुम्हाला कळेल की लहान मुलांनी कशा प्रकारे केलेलं आहे. त्यांचं कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे. कारण आपण जितकं त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांचं कौतुक जेवढं करेल आपण तेवढं कमीच आहे. कारण या वयामध्ये एवढं करणं म्हणजे हे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि याच्यानंतर मी असेच प्रोजेक्ट तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर ज्यांनी ज्यांनी कॉमेंट्स केलेले आहेत, पूर्ण बघितलेलं आहे, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी. आणि असेच नवीन प्रोजेक्ट मी स्वरमधुर एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर नक्कीच भेटूया दुसऱ्या प्रोजेक्टला, ज्याचं नाव मी सांगणार नाही, पण या अगदी 2 ते 4 दिवसामध्ये माझा नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.